नक्कीच अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर यांची टेक्निकल टीम आणि डीजे अभी बघूया सलामीला प्रशांत म्हात्रेच्या जोडीला दीपक मुकादम आहेत. गोलंदाजीसाठी सुदाम पाटील. चला चला लगेच आपण चर्चा करून सामन्याला सुरुवात करा. आज स्पर्धेतून पहिल्या रात्रीमध्ये पहिल्या सामन्यातून 61 धावा टेमघर संघाने बनवल्या. त्यानंतर कामतगार संघाला चाविंद्र संघाने धक्का दिला. त्यानंतर किवनी दिवे संघाला काल्लेरनं हरवलं आणि कोण संघाने इताडे अशा पहिल्या फेरीचे आपण सामने पाहिलेत. गेम ऑन. पहिला चेंडू बॅटची कडा. यष्टीरक्षक स्वतःवर नाराज असणारच कारण की विकेट प्रशांत म्हात्रेची होती. नक्कीच इथे यष्टीरक्षक कोण आहेत. बॅटची कडा लागली होती. सुदामचे बंधू आहेत. सकाराम भाऊ नाव काय. नाव सांगा. संजय पाटील सज्जन. बघूया या विकेटची किंमत आता चाविंद्र संघाला मोजावी लागेल का कारण की प्रशांत म्हात्रेला जीवनदान देणं हे सोपं नसणार आहे. सुदाम फुलटॉस चेंडूला टर्न केलाय. काय नजाकत ताकद. चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा झेलचा उत्तर. नक्कीच आता जोपर्यंत प्रशांत म्हात्रे बाद होत नाहीये तोपर्यंत यष्टीरक्षक सज्जन पाटीलचा दबाव कमी होणार नाहीये कारण की पहिल्या चेंडूवर सुदाम पाटीलला संधी होती ही मोठी विकेट घेण्याची. बघूया दोन्ही संघ. सकाराम पाटील देखील अगदी इथे आपण पाहिलं तर थोडेसे चिंतित आहेत. विश्राम स्थितीमध्ये चांगले खेळाडू आहेत. चांगला झेल सकाराम पाटीलने देखील टिपलाय. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतोय घ्या कॅच आणि जिंका मॅच. क्रिकेटमध्ये गोलंदाजी फलंदाजीपेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण हे महत्त्वाचा घटक आहे. 2 चेंडू 6 आणि हा आलाय अजून एक षटकार. मॅजिक बॉक्स मध्ये चेंडू सेफ लँड होतोय. प्रशांत म्हात्रेचा दुसरा धमाका षटकार. लय मध्ये स्टेपआउट झाले. इनसाइड आउट. फटका बसलाय. इथे गुरु पाटील पॉइंट रिझनला होते. दुसरीची कॉलिंग. काय क्रिकेट खेळतोय प्रशांत म्हात्रे. वा. आणि दीपक मुकादमचं देखील कौतुक करावं लागेल कारण की प्रशांत म्हात्रेला स्ट्राईकवर आणण्यासाठी चांगले प्रयत्न चांगली चर्चा. धावसंख्या 14. झेल सोडल्यानंतर 3 चेंडूमध्ये 14 धावा प्रशांत म्हात्रेनं बनवलेत. आज चिरोबा 40+ संघाचा खेळ प्रत्येक सामन्यातून चांगला होत गेलेला आहे. हा चेंडू इथे अगदी खिच के मारा आहे. चेंडूला पाठवलंय सीमापार. षटकार. इथे आता सज्जन पाटील थोडेसे चिंतित आहेत. आता तर्क वितर्क मैदानात लावले जातील. हा झेल घेतला असता
तर धावा 20 गेल्या नसत्या. म्हणूनच क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी सांगतोय, एकदा केलेली चूक तिची पुन्हा भरपाई करता येत नाहीये. बघा प्रशांत म्हात्रेनं काय फायदा उचललाय. पहिल्या चेंडूवर बॅटची कडा लागली होती. इथे सुदाम पाटीलला बोलून काही फायदा नाहीये. आज सुदाम पाटीलचा दिवस आहे. दोन्ही सामन्यातून सामनावीर पारितोषिक त्यांनी पटकावलेत. मॅच बॉल आला असेल तर घ्या, नाहीतर नवीन चेंडूने सामना सुरू करा आपण, कारण की वेळ आपल्याकडे आता कमी आहे. पाच चेंडू 20. शेवटचा एक चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील आपण पाहतो. इथे देखील चांगला फटका. अगदी चेंडू चाललाय लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार चौकार. 24 धावा. या ओव्हरमध्ये चांगले खेळाडू आहेत. चांगला झेल बंदऱ्यामारुती काल्हेर संघाच्या विरुद्ध टिपला विनायक पाटीलचा, आणि तो झेल देखील त्या सामन्याचा टर्निंग पॉइंट राहिलेला आहे. दीपक मुकादम एक जिद्दी खेळाडू आहेत. इथे बघा आल्या आल्या फटका उडवले. पहिले चेंडूवर मिस टाइम असेल. चेंडू सेफ लँड होतोय. मिडॉन आणि मिडॉपच्या मधून चेंडूला दिलीप पाटीलने उचललाय. नक्की ज्या आधी आपण पाहिलं दिलीप पाटीलच्या खांद्यावर देखील या संघाची संघनायकाची जबाबदारी आता स्वतः गुरु पाटील यांच्या खांद्यावर आहे. भरपूर चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. आज चांगला खेळ देखील या संघाचा पाहायला मिळाला आहे. इथे चेंडूला उडवलाय. बघूया चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. सकाराम पाटील एका टप्प्याने चेंडूला उचलतायत फेकतायत. दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. धावसंख्या 28. इथे आडव्या बॅटनं चेंडूला अगदी खिच के मार आहे. काऊ कॉर्नर रिझनला चांगली फिल्डिंग. धाव फक्त एकच घेतलेली आहे. तिथे सुदाम पाटील आहेत. मातोश्री चाविंद्र संघाकडे 12वा खेळाडू नाही का सकाराम भाऊ? नाही, फक्त 11 झालेत मोजून एकदम. यस, धन्यवाद. असू द्या.
काय चांगला स्लॉक सीपच्या अंदाजानं चेंडूला अगदी टर्न केलं ऑन साईडला. प्रशांत चांगले लयमध्ये आहेत. पहिल्या चेंडूवर जरूर फसले होते, मात्र त्यानंतर चांगली फलंदाजी. धावसंख्या 31. क्वार्टर फायनल चा महत्वाचा सामना इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. प्रशांतनं विश्वास दाखवला होता खेळाडूवर, मात्र थोडेसे डगमगले तेव्हा अगदी आपण पाहिलं. नक्कीच नक्कीच इथे दोन्ही संघाकडून डावपेच आखलेले आहेत. ही दुसरी धाव प्रशांतला घेता आली असती. एकच धाव आहे अल्पेश, एकच धाव. धावसंख्या 32. शेवटचा चेंडू. राम पाटीलने या ओव्हरमध्ये 5 मध्ये 8 दिलेत. हा चेंडू सुरेख, काय चांगला वाईट यॉर्कर चेंडू टाकलाय. वा, लेग बायचा इशारा आलाय. आता या धावा बनलेत ना, तर कोण सांगायला वाटतं अजून धावा बनवू. इथे दिब्बक मुकादमची त्यांना विकेट टाकायची आहे, पण ती काही ते घेत नाही साविंद्रवाले. असा झालाय. सुजित भाऊ खुश आहेत. 2 ओव्हरमध्ये धावा बनले 33. गुरु पाटील स्वतः संघाचे संघनायक. सुजित भाऊ, कधी कधी असं होतोय, एकदा का धावा आल्या ना की आपल्या वाटतं अजून दुप्पट धावा येतील, मात्र ते विकेट गेल्यानंतर कदाचित कधी कधी संघांना गलती देखील लागलेली आहे. हा, अगदी होते ते चांगल्यासाठी होते. कोणी कोणाची कॉपी करू नका. जे आपल्यात आहे तेच दाखवा, तेच करा. बघूया, कारण की दीपक मुकादम देखील चांगले फटकेबाजी करू शकतील. त्यांच्याकडे चांगल्या फटक्यांची ठेवण आहे. हा फटका ऑन साइडला डीप मिड विकेट रिजन मधून चेंडू उचलत आहेत दिलीप पाटील. नाही, तुम्ही किती बोला खेळाडू कक्षामधून, जे साविंद्र संघाला करायचंय ते करणारच. 34 धावा 2 ओव्हर 1 चेंडू मध्ये चांगली भागीदारी आहे. पहिल्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी 13 चेंडू मध्ये केलेली आहे. बघूया प्रशांत म्हात्रे. हा चेंडू सुरेख चेंडू होता. चेंडू चालला अगदी शॉर्ट थर्डमॅनला. इथे दुसरी धाव. आता मात्र प्लॅनिंग मध्ये सक्सेस झालेत. दीपक मुकादम देखील आता खुश आहेत, खुश आहेत. बाबा, एकदाचा मी आउट झालो. या, कोणाचा नंबर आलाय या. आता 10 चेंडू आहेत. मी माझं काम केलेलं आहे. प्रशांतला साथ दिलेली आहे. 14 चेंडूमध्ये पहिल्या विकेटसाठी भागीदारी झालेली आहे ती 35 धावांची. चांगली भागीदारी आहे. नक्की दिनेश भोईरसाठी ही विकेट दिलेली आहे. क्या बात आहे. बघूया, आता आल्यात 14 मध्ये 35 आणि आता 10 मध्ये किती धावा येतील. दिनेश भोईर एक चांगला खेळाडू आहे. प्रशांत म्हात्रे, त्यानंतर परेश महाजन, देवेन मुकादम, पंढरी भोईर, राजेंद्र पाटील, नानू मुकादम. नक्कीच त्याने आत्ताच
मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील दिली प्रशांतनं. सुजित बाबा चांगले खुश आहेत. संघ ऑल इज वेल आहे आणि आपले पंढरी भुईर जास्त खुश असतील. संघ नाही का आहेत. चला सरस भाऊ जरा सरका तिकडे. राम पाटील आणि गुरु पाटील ना चांगलं कमबॅक केलेलं आहे. इथे हा चेंडू देखील अगदी ऑन द कार्पेट चाललाय. बघूया दिनेश भोईरच्या बॅट मधून ही पहिली सिंगल. धावसंख्या 36. या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो थेट सेमी फायनल मध्ये पोहोचणार आहे. म्हणजे एका ट्रॉफीचा हकदार बनेल. मानकुलीचे या गुरुदत्त क्रीडा नगरीतून खासदार बाळेमामा चषकाची एक ट्रॉफी या सामन्यातून विजेत्या संघाला मिळणार आहे. ती पहिली, दुसरी, तिसरी अथवा चौथी असेल. चांगला फटका आहे. सरळ बॅटनं चेंडूला खेळलेत. बघा दिनेश भोईर किती दक्ष होते. ते पाहत होते इष्टी क्षेत्ररक्षकाकडे आणि अगदी चांगली कॉलिंग केली. तुम्ही जेव्हा फलंदाजी करताना खेळपट्टीवर असताय तेव्हा तुमचं लक्ष समोरच्या फलंदाजाकडे पाहिजे. स्ट्राईकच्या फलंदाजाचं नॉनस्ट्रिककडे आणि जेव्हा तो फलंदाज तिकडे जातोय तेव्हा त्याचं लक्ष त्याच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय की सोडतोय हे पाहण्यासाठी आणि धाव घेण्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. हा फटका उडवलाय. अगदी चेंडू चालला. बघूया सीमारेषेच्या बाहेर. षटकार. झेल सोडल्यानंतर तब्बल 4 षटकार आतापर्यंत प्रशांत म्हात्रेने ढोकलेत. किती धाव झालेत वैयक्तिक प्रशांतच्या? 36. क्या बात आहे. 44 मध्ये 36 म्हणजे स्पर्धेची 50 पासून फक्त 14 धावा प्रशांत म्हात्रेला बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे 7. बघूया 36. हा चेंडू टर्न केलाय ऑन द कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. 36 + 2 38 प्रशांत म्हात्रेच्या आणि संघाच्या 46. 3 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या आहे. रात्रीचे 1:49 आणि चांगली टोटल. 40+ क्रिकेट आहे सध्या. सुजित भाऊ आपण पाहिलं तर या गुरुदत्त चौथ्यावा क्रीडानगरी मध्ये 2024-25च्या सर्वात जास्त मोठ्या स्पर्धा या क्रीडानगरीतून खेळलेत. चेरोबा कोण गावातून देखील कित्येक चांगल्या स्पर्धा झाल्यात. नक्कीच आमच्या गावची आणबान शान बनलेली आहे. 5-6 वर्षापूर्वी आपण इथे पाहिलं तर कोणी विचार देखील केला नसता की एवढी चांगली क्रीडानगरी या मानकुलीमध्ये होईल. आणि याचं संपूर्ण श्रेय हे ग्रामपंचायत मानकुली, ग्रामस्थ मंडळ मानकुली आणि गावातील सर्व क्रिकेटपट्टूंचं राहिलेले. धावसंख्या 46 आहे. धावा. बघूया प्रशांतला आता 12 पाहिजेत. बघूया दिनेश भोईर काय करतील. स्ट्राईक प्रशांतला देतील की मात्र मोठा फटका खेळतील. फटका खेळले तर बघूया अगदी विसेप मध्ये. बघा सुदाम पाटील आज अगदी पूर्णपणे ताकदीनिशी या स्पर्धेमध्ये उतरलेत. चांगली कामगिरी सातत्याने आज केले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये. पहिल्या चेंडूवर प्रशांतला बाद करण्याची संधी देखील चालून आली होती. धावसंख्या 47. 12 पाहिजेत. प्रशांत म्हात्रेला चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. सकाराम पाटील चेंडूच्या समोर. दुसरीची चांगली कॉलिंग आणि अगदी दिनेश भोईर काय चांगले खेळपट्टीवर पलतायत. काल्हेरला जेव्हा पराभूत केलं तेव्हा नक्कीच चेरोबा 40+ संघाच्या ताकदीमध्ये अधिक भर पडलेली आहे. हा फटका अतिशय अगदी आपण पाहिला तर कमजोर लागलेला आहे.
पॉइंट रिझनमधून चेंडूला होत चाललाय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या ओव्हरमध्ये सरजची, कारण की 3 चेंडू फेकलेत, एकही मोठा फटका दोन्ही फलंदाजांना मारू दिला नाहीये. फक्त धावा खर्च केलेत 4. 3 मध्ये धावा 50, बरोबर 50चा आकडा 21 चेंडूमध्ये लागलेला आहे. आणि हा फटका आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलाय सीमापार, षटकार. अब तक 56. क्या बात आहे. पहिल्या सामन्यातून 61 आणि आता शेवटच्या सामन्यातून बघूया आपल्याला किती धावांचा आकडा पाहायला मिळतोय. सरजच्या 4थ्या चेंडूवर हा षटकार ठोकलाय. प्रशांत म्हात्रे 39 वर नाबाद. त्यानंतर दीपकनं 6 धावांचं योगदान. दिनेश भोईर खेळतात 8 वर. हा 5वा चेंडू. हा चेंडू अतिशय चांगला, अगदी आपण पाहिला तर चेंडू शॉर्ट मिड विकेटला चांगला क्रिकेट खेळतात बघा. प्रशांत देखील अगदी आता साथ देतोय, कारण की मी थकलोय, माझी 50 देखील होणार नाहीये. जर दिनेश भोईरा एक फ्रेश फलंदाज खेळपट्टीवर आलेला आहे आणि त्याला संधी दिली आहे. एक क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. शेवटचा चेंडू. 58 धावा. पहिल्या सामन्यातून आपण धावा पाहिल्या होत्या 61. सोनादेवी टेमघर टीमच्या खात्यामध्ये, आणि इथे हा आलाय षटकार. आणि आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या देखील चेरोबा 40+ टीमच्या नावावर 64, 64 धावसंख्या लागलेली आहे. क्या बात आहे. 1:53 क्वार्टर फायनल सामन्याची पहिली इनिंग इथे कंप्लीट झालेली आहे. आणि सेकंड इनिंग मध्ये 65 धावांचं आव्हान आहे 24 चेंडू मध्ये. जाऊया आपण डीजे अभि ऐकूया. या स्पर्धेच्या आजच्या पहिल्या रात्रीतून क्वार्टर फायनल सामन्याच्या दुसऱ्या सत्रासाठी मी तुमच्या समोर पुन्हा एकदा येईन. धन्यवाद. नक्कीच बघा, अगदी प्रशांत म्हात्रे आणि दिनेश भोईर आपले जिगरदादा घरी गेलेत. तिथून त्यांनी तुमची फलंदाजी पाहिली, अगदी ते खुश झालेत आणि त्यांनी तुम्हाला दोघांनाही प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर केलं आहे. प्रशांत म्हात्रे आणि दिनेश भोईर, गणेशदादा केनी तुमच्यावर खुश आहेत. चांगली फलंदाजी केली. मानकोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आणि स्वर्गीय कबीर निर्माल ट्रॉफीचे प्रणेते यांच्याकडून तुम्ही सेमीफायनल सामना खेळण्यासाठी याल तेव्हा तुमचं पारितोषिक तुम्हाला दिले जाईल. धन्यवाद. दादांच्या शुभेच्छा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. धन्यवाद. चला, चेरोबा कोण टीम, नक्कीच आज चेरोबा कोण टीमनं खासदार बाळेमामा चषकामध्ये सर्वच खेळाडूंनी नावाला साजेशी कामगिरी केलेली आहे. चांगली टीम आहे.
बघा उद्या बरोबर 5:30 वाजता सर्वांनी रिपोर्टिंग करा. सुनील माली सुनील पंच विचारतात उद्या किती वाजता रिपोर्टिंग करायची. आपल्याला 6ला चेंडू टाकायचा आहे. तुम्ही ग्रुपवर टाका. 5:30ला आम्ही सर्वजण येतो. 5:30ला आल्यावर 7ला नका चालू करू. ग्रुपवर टाका तुम्ही. पंच समालोचक गुणलेखक आम्ही सर्वजण 6 वाजता पोहोचू. सामना आपण बरोबर 6ला सुरू करू. चला गोलंदाज ज्यांनी बॅटमधून नावात 41 बनवल्यात तोच खेळाडू आलाय. एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे. पहिल्या चेंडूवर झेल सोडला होता इष्टरक्षक सज्जन पाटीलना. काय तेज तर्रार चेंडू टाकलाय. काय गती आहे. काय दिशा आहे. वा. आणि हा जो चेंडू पकडलाय ना शिरोबा कोणच्या इष्टरक्षकानं असा चेंडू पकडायला पाहिजे होता. 40+ चावींद्र संघाच्या इष्टरक्षकांना. असं मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये एक संघ हारणार एक संघ जिंकणार ही काल्या दगडावरची रेग आहे. क्रिकेट हा 40+ क्रिकेट आपण खेळतोय. एक धाव आरोग्यासाठी. हा चेंडू इनसाइड आउट. चांगला फटका राम पाटील यांच्या बॅटमधून. चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑफ रिझनला सीमापार चौकार. चांगला फटका. चांगला चेंडू. अप्रतिम. डॉट चौकार डॉट. आणि या चेंडूवर बघूया इथे हा चेंडू वळवलाय फिरवलाय राम पाटील यांच्यासाठी. इथे एक चिक्की सिंगल कंप्लीट केली लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 5. चेंडू टाकून झाले 4. एक चौकार एक लेग बाईज आणि 2 डॉट. इथे हा चेंडू सुदाम पाटील साठी. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची कुवत आणि एकाच ॲक्शन मध्ये वेगाने चेंडू टाकण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. म्हणून तो एकता मिसाईल हे नाव प्रशांत म्हात्रेला भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दिलेलं आहे.
इथे अगदी हा चेंडू उडवलाय, बघूया क्षेत्ररक्षक जज करतात आणि वेल बघूया बघूया तिथे काय घडलंय. परेश महाजन सर आहेत आणि भाऊ पाटील सरांनी देखील 7 धावेचा इशारा केलेला आहे. यास आमचे अगदी कमलाकर माली देखील मॅजिक बॉक्सच्या समोर आहेत आणि हा षटकार आलाय. खेळ चांगला जज केला होता, मात्र कुठेतरी परेश महाजन यांचे जे पाय आहेत ते सीमारेषेला स्पर्श झालेत. चला इथे अगदी कॅमेऱ्यामध्ये हे चित्र कैद नाहीये. मैदानी पंचाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय अंतिम असेल. आपले मंडळाचे सदस्य देखील तिथे आहेत, कमलाकर माली. नक्कीच जरा आपण शेमारे पंच म्हणून राहा. मनोज केनी देखील आहेत. आपण जरा टप्प्याटप्प्याने राहा. राहुल माली देखील इथे आहेत. प्रत्येकाने आपापली जागा घ्या जेणेकरून कुठल्या संघावर अन्याय होणार नाहीये. षटकार आलाय. धावसंख्या 11. गणेश भोईर, दिनेश भोईर, परेश महाजन, प्रशांत म्हात्रे, पंढरी भोईर, कित्येक पर्याय आहेत. चांगले चांगले गोलंदाज आहेत. दीपक मुकादम पण करतायत का सुजित भाऊ? ऍक्शन तर केली त्यांनी, असतायत. या ऍक्शन चांगली आहे. हा चेंडू अगदी ऑन दी ऑफच्या अंदाजानं आणि इथे काय चांगला झेल कंप्लीट केलाय प्रशांत म्हात्रेनं. इथे राम पाटील यांची विकेट पहिल्या चेंडूवर गणेश भोईरने घेतलेली आहे आणि धक्का नंबर 1 मातोश्री 40+ चाविंद्र संघाला लागलाय 11 या धावसंख्येवर. माहिती दिली की चोरोबा 40+ टीममध्ये सध्या 3 बंधू खेळतात. पंढरी भोईर, दिनेश भोईर आणि गणेश भोईर आणि एक बंधू कमिंग सून सदानंद भोईर यांचं देखील आपण 2025-26च्या हंगामामध्ये या संघातून एंट्री पाहणार आहोत. वा चांगला चेंडू. दिलीप पाटील आलेत. आता दिलीप पाटील आणि सुदाम यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. इथे बॅटची गडा आणि दिलीपने देखील आपली जागा सोडलेली आहे. स्पोर्टमॅन स्पिरिट, खेळवृत्ती दाखवलेली आहे. हे मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही खेळामध्ये शिस्त ही फार महत्त्वाची आहे. फलंदाज बाद. सर आहेत आणि अगदी त्यांनी नमुना पेश केला आमच्या समोर. वा धन्यवाद. गणेश भोईर, सकाराम पाटील आलेत. चांगला फटका खेळलेत. ऑफ ड्राईव्हचा आपण फटका पाहतोय. बघा किती चांगली फिल्डिंग. थ्रो देखील चांगला आहे. फक्त मिळेल एक सिंगलनं धावसंख्या पोचलेली आहे ती 12वर. 10 चेंडूमध्ये 12. पहिल्या 6 मध्ये 10 आणि दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर एक सिंगल. 2 विकेट आणि 1 डॉट. चांगली गोलंदाजी.
गणेश भोईर. फुल टॉस होता. चेंडू अगदी चेंडू मागे या फटक्या मागे ताकद सुदाम पाटील देखील झोकता आली नव्हती. काय चांगला चेंडू, काय गोलंदाजी केली गणेश भोईरनं. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2 आणि 2 विकेट. वा, 12 चेंडूमध्ये 13. अजूनही आता आपण इथे धावांचा विचार केला तर 52 धावा 2 ओव्हरमध्ये पाहिजेत. बघूया पंढरी भोईर नव्या गोलंदाजाला इथून संधी देतील का. कारण की 2 ओव्हरमध्ये 52 आहेत. बघूया गोलंदाज दिनेश भोईर. नक्कीच पंढरी भोईर, गणेश भोईर आणि आता तिसरे बंधू आले दिनेश भोईर आणि चौथे येत आहेत. काय चेंडू टाकलाय, काय चेंडू फेकलेत. वा, या सांगितलं आम्ही, आम्हाला माहिती दिली सुजित भाऊनी 2025-26 ला ते येतील. म्हणजे जे पोगावची शेलके ब्रदर्स टीम आहे ना तशी आपली चेरोबा 40+ टीम होईल. भोईर ब्रदर्स. काय चेंडू फेकला होता दिनेश भोईरनं. इथे अगदी चांगली फिल्डिंग, जशी फिल्डिंग लावलाय तसे चेंडू दिनेश कडून टाकले जात आहेत. वा, आता पूर्णपणे सामन्यावर पकड अगदी मजबूत केलेली आहे. कारण की 14 चेंडू फेकलेत आणि फक्त 14 धावा दिलेत. अजूनही इथून 51 धावा 10 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. यष्टीरक्षक चांगले आहेत. प्रत्येक चेंडू विनोद मुकादम चांगल्या पद्धतीने पकडत आहेत. यष्टीरक्षक हा संघातील मुख्य घटक आहे. पूर्ण सामन्यावरचं लक्ष अगदी विकेट किपरचं असतंय. कुठे फिल्डिंग आहे, गोलंदाज कुठे टप्प्यावर गोलंदाजी करतात, फलंदाज कुठल्या अगदी लाईन अँड लेंथमध्ये खेळत आहेत, याचं पूर्णपणे बारकाईने लक्ष यष्टीरक्षकाचा असतोय. आणि क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक हा खूप महत्त्वाचा खेळाडू असतोय प्रत्येक संघामधून. धावसंख्या 15. इथे हा चेंडू अगदी आडव्या बॅटनं खेळलेत सुदाम पाटील. बघा तिथे दीपक मुकादम पोचलेत. 2 धावा इथे पूर्ण केलेत सुदाम पाटीलनं. नक्की थोडेसे स्वतःवर नाराज आहेत. एक चर्चेचा विषय जरूर राहिला, जो प्रशांत म्हात्रेचा पहिल्या चेंडूवर झेल सोडलाय, हा मातोश्री 40+ चाविंद्रा संघासाठी एक चर्चेचा विषय नक्कीच बनलेला आहे. तेज तर्रार चेंडू, वाईट यॉर्कर, डॉट बॉल आलाय. 3 ओव्हर, धावसंख्या 17. 18 चेंडूमध्ये 17. प्रशांत म्हात्रेनं पहिल्या ओव्हरमध्ये 11, गणेश भोईरनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा 2 विकेट आणि दिनेश भोईरनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 4. नक्कीच आता सामन्याची फक्त औपचारिकता शिल्लक आणि परेश महाजन आलेत. मला वाटतं पंढरी भोईरने एखाद्या नवीन गोलंदाजाला इथे संधी द्यायला हरकत नाहीये. ते देखील एक चांगले खेळाडू आहेत, गोलंदाज आहेत. दमन चषकामध्ये समालोचक पॅनल आणि एक नक्कीच आपण कमिटीची टीम म्हणून केलं होतं आणि त्यामध्ये पंढरी भोईर यांनी एक चांगला षटकार संदेश वखारेला ठोकला होता. सामना जिंकले होते. प्रदीप जोशी, पंढरी भोईर विरुद्ध समालोचक पॅनल असा सामना आम्ही केले होतो. बघूया शेवटच्या ओव्हरसाठी आलेत परेश महाजन सर, भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट पंच म्हणून त्यांची ख्याती प्रशांत म्हात्रेनं आज कमालच केली आहे. मला वाटतं 3 सामन्यातून 3. हां चालेल, तुम्ही बसले तरी चालेल, बसा इथे.
सर्व टीम इथेच येईल. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे फलंदाज एस टी चित पहिला विकेट एस टी चितच्या स्वरूपात. नक्कीच अगदी विनोद मुकादमचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर परेश महाजन असतायत. प्रशांत म्हात्रे आणि परेश महाजन असतायत. संघ ऑल इज वेल आहे. नक्कीच काल्हेर विरुद्ध थोडासा संघ अडचणीमध्ये होता आणि तिथून परेश महाजनने देखील नक्कीच काय चेंडू टाकला. ती चर्चा काय केली होती हे विचारावं लागेल. दिनेश भोईरला आणि प्रशांत म्हात्रेला परेश महाजन बरोबर चर्चा केली होती की नव्हती की तो परेश महाजननी चेंडू टाकलाय हे विचारावं लागेल. गुरु पाटील आलेत. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे ते देखील माजी नगरसेवक राहिलेत. त्यांच्या सौभाग्यवती बघूया. इथे 5 चेंडू आहेत. फक्त उपचारित शिल्लक आहे. 5 चेंडू फेकायचे आहेत आणि या सामन्यातून विजय चेरोबा 40+ टीमला मिळवायचा आहे. गुरु पाटील चांगला फटका, चांगला फटका आपण पाहतोय आणि काय फिल्डिंग केली. वा, काय चेंडू पकडलाय दिनेश भोईर. नाणेफेकी जिंकली. प्रथम गोलंदाजी घेतली आणि पहिल्या चेंडूवर झेल देखील. नक्कीच नक्कीच ज्येष्ठरक्षक विनोद भाऊ जरा आपण दूर राहा. एक घटना आपली चालू सीझनमध्ये घडली होती. आमचे सुनील मालीच्या सोबत गावदेवी ओली आणि गुरुदत्त मानकोली तुफान पिंपल्स इथे स्पर्धा होती. विनोद भाऊ काही जवळ राहायची गरज नाही, लांब राहा तुम्ही. तुम्ही चांगलं इन्स्ट्रक्शन करताय. यस, इथे पंचांचा वाईटचा इशारा आलाय कारण की सुदाम पाटीलची जी बॅट फिरली होती ती बघून भीती वाटली होती. इन्स्ट्रक्शन जरूर दूर होते पण प्रेक्षकांना देखील थोडीशी चिंता वाटली होती. चांगला चेंडू. इथे या सामन्यावर अगदी दणदणीत विजय संपादन केलेले आहे. चेरोबा 40+ कोण संघानं अभिनंदन. सेमी फायनल मध्ये थेट धडक मारलेली आहे. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याच्या बॅट मधून आलेत 64 मधून नाबाद 41 प्रशांत म्हात्रे इज द मॅन ऑफ द मॅच.